अजित पवार यांच्या विमान अपघाताला 5 दिवस उलटून गेले। असं असलं तरी त्यांच्या या अपघाताबद्दल अनेक शंका देखील उपस्थित करण्यात येत आहेत। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी काही गंभीर असे सवाल विचारलेले आहेत। हा अपघात होता की घातपात असा सवालही त्यांनी विचारलाय। अपघाताच्या नंतर डीजीसीएने 6 लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं। मग 5 मृतदेह कसे समोर आले? विमान आणि विमान चालक यांचा इतिहास समोर असतानाही तेच विमान आणि तोच विमान चालक कसा काय देण्यात आला असा प्रश्न देखील मिटकरींनी विचारलाय। सोबतच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पारदर्शकपणे या संपूर्ण अपघाताच्या प्रकरणाची चौकशी करावी अशी ही मागणी केली आहे। मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि लाखो चाहते जे अजितदादाचे आहेत त्या चाहत्यांमधला एक आहे। इतक्या मोठ्या माणसाचं असं जाणं हे मनाला हलवून सोडणार आहे। आज 4 दिवस झाले महाराष्ट्र अजूनही हळहळतोय आणि मी कालपासून पाहतोय की पहिल्या दिवशी बातमी चालली टीव्हीवर की 6 लोक विमान प्रवासामध्ये होते। नंतर मृतदेह जे सापडले ते 5 लोकांचे सापडले। तिथे थोडीशी शंका मला जाणवली। अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला तेव्हापासून आजचा 5वा दिवस आहे। अजूनही मेंदू बधीर झालाय, कळत नाहीये का झाले, कसं झालं, काय नाही आणि एवढं मोठं दुःख हलकं होणार कसं। परंतु आज 5व्या दिवशी मग थोडासा विचार केल्यानंतर की हा अपघात आहे का घात आहे। 6 माणसं सातत्याने सांगितली जात आहेत। 6 माणसं सातत्याने सांगितली जात असताना आपल्यासमोर 5च माणसं आलेली, 6वा माणूस कोण? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।